आमचं बस तुम्ही म्हणता मी भरपूर मॅडम जरा इकडे बघा. सगळे महिला जास्त पडले की एक ओके. सर्वप्रथम सर्वांना महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. महात्मा फुलेंच्या जीवनावर हे गीत सादर करीत आहे. समाज सुधारक विचारवंत, समाज सुधारक विचारवंत महात्मा मनुवाद्यांच्या जुलमी परंपरा, मनुवाद्यांच्या जुलमी परंपरा शोषित 5 वर्षी काढायच्यात आपल्याला. ती एकच करायचं ते काय झालं. आज महात्मा फुले जयंतीनिमित्त आज आम्ही इथं हार अर्पण करण्यात आलो होतो. तसंच आज 14 तारखेला जी आंबेडकर जयंती आपण नगरपालिकेतर्फे उपाध्यक्ष आम्ही दोन्ही उदयनराजे भोसले तसंच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस एक आगळा वेगळा असे आम्ही उत्सव साजरे करायचा आणि आपली जी भीम फेस्टिवलची एक कमिटी आहे हे सगळ्या संयुक्त विद्यमानाने आम्ही उत्सव साजरे करत आहेत. यावेळेस आम्ही एक संसदेची प्रतिकृती इथं आंबेडकर पुतळ्याच्या समोर आपण एक उभी केलेली आहे. तसेच एक आपण इथं वाचनालयाचं उद्घाटन वाचनालय चालू करते नगरपालिकेमार्फत जे नगरपालिकेमार्फत चालवले जाणार आहे. तसेच आपण मिरवणूक संध्याकाळी जी आपली मशाला आणायला जायची तर त्या यावर्षी गॅसचा तुटवडा बघून आमच्या कर्मचाऱ्यांनी ती कॅन्सल केली आणि आपण एक भव्य दिव्य असं मिरवणूक त्याच्यामध्ये आपले बाकीचे बनकर साहेब तुम्हाला आपलं पुढचं सगळं सांगतील अशी एक वेगळी उत्सव आपण यावर्षी साजरे करतो आहे. आणि पहिलं वर्ष आहे आमच्या दोघांचं. पण ह्याच्या पुढच्या वर्षी जसं जसं दिवस जातील तसे आपण एक म्हणजे हे आंबेडकर जयंती एक मोठ्या शिखरावर नेऊन ठेवू आणि एक वेगळेपणा साताऱ्यात निर्माण करू आणि जी समतेची भावना आणि समतेचा जो संदेश दिला आंबेडकर साहेबांनी त्या ह्याच्याखाली आम्ही चालू एवढंच सांगतो आणि थांबतो. संस्था म्हणून सातारा नगर परिषदेकडे पाहिलं जातं. आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मार्फत कार्यरत आहोत. आज दोन्ही महाराजांच्या आदेशाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये या ठिकाणी सातारा शहर नगर परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच फुले आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा मनोदय सातारा नगर परिषदेचे सर्व आमचे सभापती, सर्व नगरसेवक, सर्व कर्मचारी यांच्या वतीनं आम्ही निश्चित केलेला आहे. ज्या पद्धतीनं आम्ही शिवजयंती सातारा शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून चालू ठेवलेले आहे त्याच पद्धतीने यापुढे सुद्धा भविष्यात कायमस्वरूपी सातारा नगर परिषदेच्या वतीनं भीम फेस्टिवल आणि सर्व भीम अन्वये यांच्या माध्यमातून आणि सातारा नगर परिषद अशी संयुक्त विद्यमानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षी या ठिकाणी साजरी करणार आहे. या जयंतीचं यावर्षीचं जरी पहिलं वर्ष असलं तर एक वेगळेपणा ह्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगळ्या स्वरूपाचं सातारा शहराला चांगल्या स्वरूपाची व्यवस्था लाईटिंगची, त्याचबरोबर कमानींची, त्याचबरोबर विद्युत रोषणाई अशा स्वरूपाच्या वेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर या सातारा शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात भीम फेस्टिवल आणि सातारा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने एक चांगल्या स्वरूपाची भव्य दिव्य मिरवणूक आपण सातारा शहरामध्ये करतोय. त्याचबरोबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला आणि त्यांनी जे पुस्तकं त्यांनी लिहिली होती त्याचबरोबर त्यांच्या असणारे जे काही महत्त्वाची पुस्तक होती त्यांचं जतन करून
या ठिकाणी आपण लायब्ररी आपण केलेली आहे. या लायब्ररीचं उद्घाटनसुद्धा त्या दिवशी दोन्ही महाराजांच्या हस्ते होतं आहे. एक अशा स्वरूपाचं चांगलं बाबासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्याच्यामुळं मी सातारकरांना विनंती करतो की या ठिकाणी होणारा भीम फेस्टिवल सातारा नगर परिषद यांचा एकत्रित जो होतोय त्याला सर्वांनी सहकार्य करावं आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी पुतळ्याच्या ठिकाणी जी आपण संसदेची प्रतिकृती उभी करतोय ती फक्त आमच्या नगराध्यक्षांचं असं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती घटना आणि संसद ही एकच रूप आहे आणि त्याचं लोकांच्यापर्यंत चांगल्या स्वरूपाचं प्रदर्शन व्हावं, लोकांना ते पाहायला मिळावं या दृष्टिकोनातून आपण त्या संसदेचं रूप या ठिकाणी उभं करतोय. निश्चित रूपाने सातारकरेला भरभरून प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा फुले आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व सातारा शहरवासियांना दोन्ही महाराज माननीय नगराध्यक्ष यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. ओके.